जमतय जमतय पोरगीला लग्नाची तयारी. काय आवडलं तुम्हाला सगळ्यात जास्त? सुरमई. मामा तुला काय आवडलं? पापलेट. तुम्हाला खेकड्याचा रस्सा. त्याला रसगुल्ले भेटले नाही त्यामुळे थोडंसं खतखत वाटलेली आहे. थोडी भावकीमध्ये दरार आलेली. ह्या बायकांनी ही सगळ्यात मोठी बायका. आता हिचं केळवण झालेलं आहे, आता आमचं केळवण करायचा टाइम आलाय. तुम्ही काय बनवलं? मॅनेजमेंट मॅनेज म्हणजे तुमच्या बनवलं काय? हॅलो गाईज. सो आत्तापासून केळवणचा स्टार्टर स्टार्ट होत आहे. काय आहे ते? चिकन फ्राईज. हे कोणी बनवलं? निखिल आणि रोहन. ओके चला घ्या सगळ्यांनी एक एक टेस्ट करा. हिला ते पहिलं नाही तर केळवणीचं पण टेस्ट आम्ही करणार. सोनीचा घे पहिला चिकन खाताना. आवडलं? मस्त. खालचा कुत्रा काय बाबा? That was so dark. चपातीवाल्या बाई का? चपाती घरातल्यावाले चपाती. घरातवाले चपाती. किती चपात्या भाजल्या आतापर्यंत तुम्ही? मोजल्या नाही आहेत. जेवायला या डायरेक्ट. आणि आमच्या अंडीवाले. हा अंडे सोलायला या सगळ्यांनी. आणि हे आता झालेत. हे तुमचं काय? तुम्ही काय बनवणार आहे? आम्ही व्हेज बनवणार आणि खाणार काय व्हेज. टीम डेकोरेशन तुषार साळवी, रुद्र चव्हाण अँड गुंजन. अरे माझ्या ब्लॉग मध्ये तुम्ही व्हायलाच अँड वी हॅव टीम रंगोली हिअर. कौन टीम में? रंगोली टीम या डेकोरेशन टीम? दोन्ही पण नाही. पनीर चिली टीम. नवीन किचन तयार केलेला कसं वाटतंय? बेडरूम आहे. हा बेडरूम आहे, त्याला किचन बनवलंय. ही शेगडी बिगडी लावून ह्या बायकांनी ही सगळ्यात मोठी बायका. येथे फ्राईज आहेत का? नाही ते पण हो ये ग्रीन फ्राईज ते नाही, त्याच्या बाजूचे बोलते. नाही हे तंदुरी लॉलीपॉप. आता काय टाकू? बाई काय प्रकार हा? बाई काय हा प्रकार? तुम्हाला करायचा आहे तो प्रकार. ओ माय गॉड. नॉट 2 वर्ष, सो मेनी वर्ष. खूप जण लग्नाचे तसे. व्हेरी नाईस, क्यूट वाटते. ब्लॉगला हिला बघा वरती बिहाइंड सीन मजदुरी होते, दाखवते तुला. पीपल हे गाईज वी आर रेडी.
हॅलो गाईस, आय एम बॅक इन माय बाचीज ब्लॉग. कॉन्टेंट द्यायला परत आलोय मी. इथं केळवण आहे, आता बघू शकता तुम्ही. आता हिचं केळवण झालेलं आहे, आता आमचं केळवण करायचा टाइम आलाय. ये फंस गया सीएम. गोज टू रुद्र फ्रँकी चायनीज भेळ सगळं चढण्यासाठी. आता आम्ही त्याचा हार अजून नारळ देऊन आणि डेकोरेशनचं पूर्ण क्रेडिट तुषार मामा आणि विशाल मामा पण. विशाल मामा इकडे. विशाल मामा. आणि ह्याला पण ह्याने खूप जास्त कष्ट केले. अजून रांगोळी टीम आहे दोघी आहे. त्या तिघी आहेत. ही माझी बाची अंकिता, ही माझी ताई तनुताई, अजून ही पण माझी बाची गुंजा. हां, थँक्यू. आता तुम्ही बघितलं असेल इकडे जेवण. फ्रीजमधलं नको, फ्रीजमधलं नंतर दाखवूया आपण. आता आपण रेसिपी बघितल्या, एवढ्या सगळ्या विचारूया हे कशा बनवल्या गेल्या आहेत. मम्मी जरा काहीतरी सांग. माझं तर जेवण कसं बनवलं, काय बनवलं, काय काय बनवलं अजून अजून खेकडा रस्सा. तू काय बनवलं ते सांग. मी काय नाही बनवलं, मी मदत केली सगळं. मग यांनी काय नाही केलं, मग जाऊ दे, यांना काय बोलू नका. अजून कोण आहे, कोणी काय काय बनवलंय? तनुताई, तुम्ही काय बनवलंय? मी रांगोळी काढली. अरे जेवणात काय बनवलं? जेवणामध्ये मी आरती वहिनी पनीर चिली बनवली, त्याच्यामध्ये मी फक्त ढवळ्या अच्छा, हातभार लावला. मी मॅनेजमेंट टीममध्ये. मॅनेज म्हणजे तुझ्या बनवलं. सारी उम्र मैं जो कर जा बनिया. आरती वहिनी, तुम्ही सांगा काय बनवलंय? पनीर चिली. पनीर चिल्ली. काय रेसिपी सांगू शकता तुमची स्पेशल? जाऊ दे, वहिनी आपल्या लास्ट आहे. हां, आपली उर्वशी वहिनीने काय बनवलंय जरा सांगा. व्हेज पुलाव, हा. अंडा बिर्याणी आणि डाळ भात. अजून हे तुम्ही किती वाजता उठवून बनवलं? 4 वाजता. बघू शकता आमच्या वहिनीची मेहनत. 4 वाजता सकाळी हात उठून हात दूर पहिला. अजून तुम्ही काय बनवलाय? मी काय नाही बनवलं, मी रांगोळी बनवली. काकी, तुम्ही काय बनवलात जेवणात जरा सांगा. आपल्या प्रेक्षकांना सांगा काय बनवलात. जाऊ द्या, काकी पण लाजतात आपल्या. तुम्ही काय बनवलात जरा सांगा. आम्ही कोणती रस्सा बनवला हां, अजून आणि खेकडा रस्सा. खेकडा. तुमची स्पेशल रेसिपी सांगा आमच्या खेकडा दर्शकांना. रस्सा एकदम स्पेशल. अरे रेसिपी सांगा. रेसिपी कोण सांगतच नाही. अजून त्यांना विचारलं. हां, थांब. मावशी, तुम्ही काय बनवलात जेवणात? जेवणात काय बनवलात? काय नाही, खेकड्याचा रस्सा बनवायचा होता. हां, परत कांदा खोबरं लसूण हां. तुमचा काय स्पेशल आहे सर रेसिपी कोणती? आले लसूण पेस्ट, अच्छा. कांदा लसूण. काका, जेवण कसं झालंय? छान झालंय. काय आवडलं तुम्हाला सगळ्यात जास्त? सुरमई. मामा, तुला काय आवडलं? पापलेट. तुम्हाला? खेकड्याचा रस्सा. आहो दादा, भात आवडला. साधा भात एवढा चांगला होता? अरे बापरे. तुला काय आवडलं? थंड पाणी. हा हा. बहिणी, तुला? सुरमई. आपको सुरमई. ताई, तुला काय आवडलं जेवणात? पनीर चिल्ली. तूच बनवलेलं जेवण? नाही ना. ताई, तुला? खेकड्याचा रस्सा. ओमकार, तुला? खेकडा. दादा, तुला? सगळेच आवडले ना? छान होते ना? मामी, तुला काय आवडलं? अंडा भात. तुला काय? प्रॉन्स आवडले? तू नाही बनवले ना? आपण 2 माणसांना विसरलो, त्यांचं परत आपण एक हे घेऊया. हो, इकडे या, इकडे या. हे माझे पप्पा, म्हणजे मुलीचे पप्पा, माझ्या ताईचे पप्पा. अरे कहना क्या चाहते हो? यांचा आपण घ्यायचं राहिलं ब्लॉगमध्ये. हा कार्यक्रम कसा वाटला सांगा. चांगला होता, एकदम सुंदर वाटलं. तुम्ही जेवण झालं तुमचं? नाही झालं. आम्हाला जेवून घ्या, मग विचारायला आम्हाला सोपं पडेल की कसं काय. अजून तुम्ही काय केलं? मी डेकोरेशन केलं. अजून वर खाली किती वेळा गेलात? बराच वेळ गेलो. बराच वेळा गेला. ठीक आहे, आता अजून एक माणूस राहिला, त्यांना पण विचारून येऊ आपण. कुठे गेले काका? नाही, सुरेश काका. हां
हे आपले काका त्यांना पण विचाराय कसा झाला कार्यक्रम जरा सांगा. मस्त झाला. तुम्ही जेवलात? जेवायचं बाकी आहे म्हणजे जेवण घ्या लगेच, म्हणजे अजून मला प्रश्न विचारायला तुम्हाला तीन-चार. हां चालेल येतो. की कसं झाला कार्यक्रम, काय काय मेहनत केली सगळे बसून वर? कार्यक्रम एकदम मस्त झाला. मेहनत तर सगळ्यांनीच केली, नाही आम्ही एकट्याने नाही केली, सगळ्यांनीच. माझी सगळी भावंडं, माझ्या सगळ्या बहिणी, माझ्या भाच्या सगळ्यांनीच मदत केली. सगळ्यांनी उत्तम प्रकारे सहकार्य केलंय आणि सगळ्यांनी मदत केली. अशीच मदत सगळ्यांना करत राहा अशी माझी लास्टपर्यंत इच्छा राहील. मला स्टार्टिंगला बोलायला पाहिजे होतं, फक्त 2 शब्द बोलले, नाही तर जास्तच मोठा काहीतरी. मी माझं मन व्यक्त केलं. एवढा मोठा कॉन्टेंट नको होता आपल्याला. पापलेट फ्राय, चपाती, प्रॉन्स मला नाही आवडत, तुम्ही थोडंसं घेतलं, कोशिंबीर आणि पुलाव. कॉम्बिनेशन आहे. नॉनव्हेज खाते आणि मी त्यासोबत व्हेज पुलाव खाते, एक बिर्याणी सोडून. हे आहे प्रॉन्स आणि हे व्हेज बिर्याणी, हे एग बिर्याणी आहे आणि ही पनीर चिली आहे, हे चपात्या आणि हे पापलेट फ्राय, हे प्रॉपेट फ्राय आणि ही स्पेशल सोलकढी. फायनली जेवायला बसलोय. फायनली सकाळपासून खूप कामं केले, कंटाळलोय. 10 वेळा बाईकवर गेलो. ब्लॉगर आमचा जेवायला ये. खाली वर करणारा. खालीवर करणार. जाऊ दे, राघवेल मामा आहे आपला. एक अजून 2 लाडके भाऊ बाकी आहेत, त्यांचं मत घ्यायचं राहिलं. ते जेवत होते त्या टायमाला. आता त्यापैकी एकाचं आपण मत घेऊ. त्याचं नाव आहे विकी माडिक, म्हणजे रोहित माडिक. हां, मग जरा सांगा कार्यक्रम कसा वाटला तुम्हाला? कार्यक्रम छान होता आणि जेवण पण उच्च स्तराचं होतं. खूप आनंद झाला इथे येऊन आम्हाला. आमच्या बहिणीचं आज केळवण होतं आणि आम्ही सगळे इथे सहभागी झालो होतो आणि जेवण खूप खरंच छान होतं. स्पेशली थंड पाणी ना थंड पाण्याची जी सोय होती ना, ती बहुत पॉप्युलर नसते कुठे. थंड पाणी अप्रतिम होतं आणि जेवण तर अप्रतिमच होतं, त्याला काही हेच नाही, वांधच नाही. थंड पाण्याची जी चव लागत होती वा, एकदम म्हणजे काय बर्फाची होती ना ती. म्हणजे माझ्याच भावाने बर्फ उचललेला होता, त्यावेळी ते पाणी चांगलं लागत होतं. अजून आणि खेकडा म्हणजे एकदम छान. अरे पण इथून आणले होते काय खेकडे? नाही, आम्ही स्वतः मी अजून माझ्या भाज्याने जाऊन तलावात जाऊन पकडून आणले. बरोबर, छान होते खेकडे पण. एक बघून आले. त्याला विचारलं तू दादा आहेस का? मग त्याला घेऊन आला. खरंच छान होतं जेवण. अजून काय तुम्हाला एकदम स्पेशल काय आवडलं? स्पेशल म्हणजे बघा, पहिली गोष्ट जेवण तर अप्रतिम होतं आणि आज इकडचे जे तुम्ही लोकांनी जे आता तिकडे आपण जरा तिकडे पण दाखवले लोकांना हे कसं जेवण चालू सर्वजण होते. त्यामध्ये आम्ही असं बघतो की आज जरी पाय लागला. जेवण छान होतं आणि माणसं इतकी छान आहे सगळे. आणि आज एवढं जेवढं आम्ही 4 वाजेपर्यंत वाट बघत होतो. जेवण जेवायला बसलो अप्रतिम. रात्री जेवण नंतर जेवण जेवत नाही. आता आमच्या चंबूताईच्या केळवणची आम्ही वाढत होतो. तोपर्यंत आम्ही नाही जेवणार आणि चंबूताईच्या केळवणला जेवू. तोपर्यंत चाय खारी फक्त चाय. तर आपला हा भाऊ आऊ माडिक म्हणजे रोहन माडिक, जरा तुम्ही पण आपले मत द्या. या साईडला आहे म्हणजे आपला चांगलं गोरे आहे बाबा. आपला म्हणजे असं काय नाही, मला प्लेन राईसच जास्त आवडला. त्यात त्यांनी एवढी मेहनत केलेली, पाणी एकदम परफेक्ट घेतलेलं, कुकर पण 3 शिट्यावरच त्यांनी चालू केलं आणि सगळं संपवून टाकलं. त्यामुळे प्लेन राईस खूप चांगला होता. त्यात मीठ वगैरे काय नव्हतं टाकलं. बाकी सजावट तर चांगली आहेच. अजून आपली थीम कशी वाटली केळवणची, जे आपल्या ताईसाठी आपण सजवलेलं ते? खूप चांगली वाटली, पण त्यातले आपल्याला रसगुल्ले भेटले नाही, त्यामुळे थोडंसं खंत वाटलेली आहे. थोडी भावकीमध्ये दरार आलेली आहे. पण ते आपण ऍडजस्ट करू, त्यात काय प्रॉब्लेम नाही. रसगुल्ला घेऊन येणार भावकीमध्ये दरार चालू झाली आता. हे बघा, आता आपण झोडियाक मास्टरला भेटूया. तर तुम्ही जोगेश्वरीमध्ये आलात आज आणि तुम्हाला कपडे घ्यायची वेळ आली सकाळी. म्हणजे चला उठा उठा दिवाळी बोतीसणाची वेळ झाली, कपडे घालायची वेळ आली. केळवणची वेळ झाली होती, पण आपल्याला टी शर्ट घालायची होती. तर झोडियाकबद्दल तुम्हाला काय वाटतं? जोड्यामध्ये कधीच जाऊ नये, कारण ते रिपीट कपडे होतात. अच्छा, म्हणजे आज घालून निघालं ते दुसऱ्या दिवशी दुसरं तरी घालून निघेल. एका मॉलमध्ये गेल्यावर सेम कपडे मला भेटतो. आणि चुकून एकाच फंक्शन मध्ये 5 जण जोडीमध्ये आले तर असं वाटतं 5 भाऊ आले. 5 भावंड आले, त्याच्यामुळे तिकडे जाऊ नये. आणि जे तुम्ही तिथे कोपऱ्यात जाऊन ते आश्वासन दिलेलं आहे आपण नवीन टेबल बनवू सेम आकाराचा, ते कधी बोलता पूर्ण होणार? ते पुढच्या केळवणपर्यंत नक्की होईल. नक्की होईल. ते छमूच्या केळवणामध्ये तुम्हाला तो टेबल भेटेल. त्याला माहिती आहे ना, शंभूचं केळवण म्हणजे पुढचा दिवस, पुढच्या दिवाळीत तो टेबल नक्की तुम्हाला भेटेल. ना. अजून आम्हाला प्रेक्षकांना विचारायचं आहे की आज जे जेवण जेवलं सगळेजण,
तर आता आपल्याला असंच भुकं राहायचंय पुढच्या केळवणपर्यंत. तर तुमची काय सोय आहे नाही तोपर्यंत? नाही खायचंय तो. अच्छा खायचं एक वर्षासाठी त्यासाठी तुम्हाला प्रोटीन घ्यायचं तर तुम्ही प्रोटीन माझ्याकडनं घेऊ शकता. अच्छा तुमच्या प्रोटीननी असं आहे की माणूस बेशुद्ध होऊ शकतो? नाही 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 हा प्रोटीन बोलो जुबा केसरी. गुलाबजामुन कारण की तिथे सगळ्या 2-2 पीस होते हर एक वाटीमध्ये. तर मला असं वाटलं पूर्ण बॉक्सच आणला असेल. 2-2 पीस कसे आणणार आणि मी तिसऱ्या पंक्तीत बसलो असतो आणि नसते भेटले तर गोष्ट वेगळी आहे. मी पहिल्या पंक्तीत होतो. मध्ये पर पीस भेटतो तो वाला आणलेला. आपण नंतर भेटूया. मला सगळ्या भेटल्या. मला चालेल सगळ्या भेटल्या. आपल्यात ताईच आहे म्हणून आता भावकीमध्ये थोडीशी दरार आली आहे पण आपण ती मिटावून टाकूया थोडा खर्च पाणी वरचा. माझं तुझंच पाहिजे. Congratulations and celebrations. I want the world to know that. सोनी वर्ष आफ्टर केरवन सीन बहुत कमाई हुई है. त्यातले ती आता डिस्ट्रीब्यूट करणार आहे सगळ्यांमध्ये. लाडक्या भावाला सगळ्यात जास्त रक्कम देणार. बहिणीला पूर्ण पैसे भेटणार. वाचलेले नो लाडका भाऊ, नो लाडकी बहीण. लाडका भाऊ योजना हे चालू करणार. पैसा ही पैसा होगा. द्या चला थोडा मान राखा. काय करू इतने धनराशी. जमतय पोरगीला लग्नाची तयारी फाटली आहे ग बस. नजर लागते मला. नाही ना चला. मग काल आपला केळवणचा प्रोग्राम झाला. कसं वाटलं तुला? काल मला हे विचारता आलं नाही कारण की आपण सगळे थकलेलो होतो. कसं वाटलं तुला? खाऊन एवढं तरी खाल्लं असेल. अच्छा तुझं पोटात गडबड नाही झाली वाटतं. कॉकटेल सगळं खाऊन. तू बोल काय डेकोरेशन कसं वाटलं ते बोलली नाहीस. कालच रिॲक्शन दिलं ना. रिॲक्शन नको आहे आम्हाला. बोलायला नाही जमत रे. नाही रे बोल. नाही छान वाटलं मला हे नको बोल प्लीज. एवढं येतं मला एक्सप्रेस करता नाहीये. अरे मग एक्सप्रेस नाही करायचं बोलायचंय. म्हणजे तेच कसं वाटलं कसं? काय वाटलं आधी मला रडणं खूप कंट्रोल केलं. का रडायला गं? होतं. मग 100 मधून किती देणार तू? 105. आई शपथ. आणि जेवण काय काय जेवतेस तू? जेवण बापरे. अरे हा तू तर जेवण जेवलीच नाही ना तू. फक्त ते तू तेवढंच माझं जे खाल्लं. होतं तेच जेवण होतं ना माझं. अरे बट एक्स्ट्रा पण झालेलं ना बियॉन्ड. त्याच्या पण खूप काय काय बनवलेलं. फक्त सकाळी ते चिकनचं फ्राय केलेलं. मला माऊचं हसायला होतं. माऊ मी एंट्री करवली तेव्हा ती पण होती ना तिकडे व्हिडिओ काढायची. त्या व्हिडिओमध्ये ती पण आली. अरे भाई भांजी आहे का नाही काढणार. भले तिचा अँगल किती चुकीचा असेल पण तिने मनापासून व्हिडिओ काढला. मनापासून काढला ना ते महत्वाचं आहे. ते व्हिडिओ काढायला थांब पॉज कर ना. हा बघ काढ. नाही मावशी बोलली. काय पण बोलत आहे तिला जमतंय. हे काय नाही जमत बस. असं दाखवू नको किती खराब बनवते. आकाश काका तुम्हाला टेन्शन घ्यायची काय गरज नाहीये. हे सगळं जमतंय. सगळं शिकून पाठवतोय आम्ही आमच्या पोरगीला. हे सगळं नको शिकू. नॉनव्हेज शिक. नॉनव्हेज त्याच्यासाठी आम्ही काय करू नाही शकत. ती खात नाही. हवं तर मास्टर शेफ अवॉर्ड हो ना. पण नंतर तर बनवावंच लागेल. हिने एवढं सगळं भाकरी असू दे चालतं. बघा ओ माय लॉर्ड नजर लागली. आता मला ही शिव्या घालणार आहे कारण की मी नजर लावली तिला व्हिडिओ बनवून. आता माझं काही खरं नाही गाईस.